पश्चिम बंगाल येथील पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीस नाशिकमधून अटक, गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी। साधारण 1 महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय, पूर्व बर्धमान राज्य, पश्चिम बंगाल यांनी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती कळवली की कालना पोलीस स्टेशन, जिल्हा पूर्व बर्धमान राज्य, पश्चिम बंगाल येथील गुन्ह्यात आरोपी नामे सुजॉय बिमल मलिक यास अटक करण्यात आली होती। माननीय न्यायालय कालका यांनी त्यास दिनांक 20/1/2025 रोजी 7 दिवस पोलीस कस्टडी दिलेली होती। कालना पोलीस पथक काला या शासकीय रुग्णालयात त्यास तपासणीसाठी घेऊन गेले असताना सदर आरोपी हा पोलीस कस्टडीत असताना फरार झाला। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पश्चिम बंगाल येथून मिळालेल्या फोटोमधील इसम हा पश्चिम बंगाल येथून मजूर कामासाठी काही दिवसांपूर्वी कार्बन नाका सातपूर येथे दिसून आला आहे। सदर पथकाने कार्बन नाका सातपूर येथून मजूर कामानिमित्त जात असून बंगाली कारागीर ज्या बांधकाम साईटवर आहेत, आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो हातातील मजुरी काम सोडून पळून जात असताना गुंडाविरोधी पथकाने त्याचा पाठलाग करून त्या शिताफीने ताब्यात घेऊन कालना पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाच्या ताब्यात दिले। सदरची कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चौहान, पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।